महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीचा जनआक्रोश मोर्चा 21 एप्रिलला मुंबईमध्ये भव्य मोर्चाचं आयोजन. जांभोरी मैदान ते वरळी डोम या दरम्यान काढला जाणार मोर्चा. मुख्यमंत्री फडणवीसांची महिला विधेयकाच्या मुद्द्यावर आज पत्रकार परिषद. महिला विधेयकाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर डागणार तोफ. विकास निधी वाटपामध्ये भाजप नगरसेवकांमध्ये मतभेद. अमित साटम यांच्या मतदारसंघामध्ये 39 कोटी, अमित साटम यांच्या मतदारसंघाला झुकतं माप दिलं जात असल्याचा आरोप. ठाण्यातील मुंब्रा येथील नगरसेविका सहर शेख आणि तिचे वडील युनुस शेख आज पत्रकार परिषद घेणार. बोगस जातीच्या प्रमाणपत्राबाबत खोटी माहिती दिल्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करणार. 21 एप्रिलला महायुतीचा जनआक्रोश मोर्चा. महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ मोर्चा. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर. दौलताबाद रोडवर आमदार अर्जुन खोतकरांनी स्वतः मशीनवर उसाचा रस तयार करत श्रीकांत शिंदेंना दिला. यावेळेस मंत्री संजय शिरसाटही उपस्थित. पोस्टर दाखवणाऱ्या तरुणावर माढा उपाध्यक्ष संतापले. तू घुसखोर असशील तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईल. घुसखोर आहात की नाही हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका. संजीव जयस्वाल यांनी तरुणाकडे मागितलं ओळखपत्र. व्हिडिओ व्हायरल. यवतमाळच्या राळेगावमध्ये मानव तस्करीचा गंभीर आरोप. 34 आदिवासी मुली बेपत्ता असल्याचा दावा. मंत्री अशोक उईके यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतली घटनेची माहिती. बारामतीमध्ये धनगर समाजाच्या वतीनं सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. माझ्यावर ही वेळ येईल असं मला वाटलं नव्हतं. मी कधी निवडणुकीला उभे राहील असं कधी वाटलं नव्हतं असं म्हणत अजितदादांची आठवण येताच सुनेत्रा पवार झाल्या भावूक. बारामतीमध्ये प्रचारादरम्यान सुनेत्रा पवार भावूक. आपण सगळे दादांचे शिलेदार आहोत. प्रत्येक समाजासाठी लागेल ते करून देण्यासाठी तत्पर आहोत. शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची कामं करण्याची दादांची धडपड होती. सुनेत्रा पवार यांचं वक्तव्य. पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस बंधा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.